सकाळचे 6:30 वाजलेत आणि हा व्हिडिओ आहे महाशिवरात्री दिवशीचा. तर एवढं लेट व्हिडिओ मी का अपलोड केला याचं रिझन मी सांगतेच, पण आधी मी तुम्हाला दाखवते की 6:30 वाजता मंदिरात किती गर्दी होती ती. तर महाशिवरात्री दिवशी रात्री 12 नंतर म्हणजे की 1, 2, 3, 4 या दरम्यान तर भरपूर गर्दी असते, कारण की मंदिरात सगळे ग्रामस्थ दर्शनासाठी, वाती लावण्यासाठी मंदिरात येतात. आणि आमच्या गावातले तर ग्रामस्थ येतातच, पण जे साईडला गाव आहेत ना, तिथून पण भरपूर सारे लोक मंदिरात दर्शनासाठी येतात. तर श्री उत्रेश्वर महाराज हे आमचं ग्रामदैवत आहे. आणि महाशिवरात्र म्हणजे फक्त एक दिवसाचा सण नाहीये आमच्या ग्रामस्थांसाठी, कारण की महाशिवरात्रीपासून आमच्या गावची यात्रा सुरू होते आणि ती 5 दिवसाची यात्रा असते. तर यात्रेत खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात, म्हणजे छबिना असतो, मल्लांच्या कुस्त्या असतात, कृषी प्रदर्शन असतं, रक्तदान शिबिर असतं, पारायण असतं, अन्नदान सोहळा पण असतो, तसंच कीर्तन, दिवसभर जागर, अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे हा सोहळा खूप मोठा असतो. मी याच्याबद्दल तुम्हाला लॉंग व्हिडिओ मध्ये सगळं डिटेल सांगतेच की यात्रा कशी असते, काय याच दिवशी यात्रा असते. ह्याला सुद्धा खूप ऐतिहासिक किंवा हिस्टॉरिक रिझन किंवा कारण आहेत. तर मी पण यावर्षी पारायणाला बसले होते, मागच्या वर्षी पण बसले होते, आणि मी किती वर्ष पारायण करणार आहे, का पारायण करणार आहे, हे मी तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये सांगतेच. आणि हा व्हिडिओ मी लेट अपलोड केलाय, कारण की आता मला माहित होतं की 1-2 महिन्यानंतर जाऊन मी पुढे चॅनल माझा चालू करणारच आहे, त्यासाठी मी हा व्हिडिओ आधी शूट केला होता. आणि श्री उत्रेश्वर महाराजांची अशी काही पूजा केली होती महाशिवरात्री दिवशीची. तर तुम्ही बघू शकता, म्हणजे इतकं एकदा जरी देवाला डोळे भरून पाहिलं ना, तर हे रूप आपल्याला, कधी डोळे बंद करा आणि देवाचं स्मरण करा, हे रूप आपल्यासमोर हुबेहुबे येणार. तर तुम्ही महादेवाचे भक्त असाल ना, तर कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. ओम नमः शिवाय.